हाय फ्रेंड्स, आज आपण मोत्याचे फूल बनवणार आहोत। आज आपण हे 8 पाकळ्यांचे मोत्याचं फूल बनवणार आहोत। यासाठी मी 8 चे मोती घेतलेले आहेत। क्रीम कलरचे मोती आणि स्काय ब्लू कलरचे मोती घेतलेले आहेत मी। हे 2 कलर घेतलेले आहेत। सुरुवात करूया। सुई आणि नायलॉन थ्रेड घेतलेला आहे। मी सुईत दोरा ओवून गाठ मारून घेतलेली आहे। सुरुवात करूया। 8 व्हाईट मोती, 8 व्हाईट मोती सुईत ओवून घ्यायचे आहेत। यांचा आपण सर्कल तयार करून घेणार आहोत। जो पहिला मोती आपण सुईत ओवला होता त्या मोत्यातून सुई पूर्ण फिरवून बाहेर घ्यायची आहे। सर्कल तयार करायचा आहे। हा सर्कल तयार करून घेतला। हा 8 मोत्यांचा सर्कल तयार करून घ्यायचा आहे। ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता 2 स्काय ब्लू कलरचे मोती, आकाशी रंगाचे मोती, 4 व्हाईट, 4 व्हाईट, 2 ब्लू, 1 व्हाईट, 2 ब्लू, 4 व्हाईट, 2 ब्लू, 1 व्हाईट असे आपण मोती सुईत ओवून घ्यायचे आहेत। नंतर ह्या एका ब्लू कलरच्या मोत्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे वरच्या दिशेने। आता एक ब्लू, 4 व्हाईट, आणि एक ब्लू, 4 व्हाईट, 1 ब्लू। आणि हा जो आधी आपण पहिला ब्लू मोती घातला होता त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली ही एक पाकळी तयार झाली। परत 2 ब्लू,
4 व्हाईट, 2 ब्ल्यू आणि 1 व्हाईट. परत 2 ब्ल्यू, 4 व्हाईट, 2 ब्ल्यू आणि 1 व्हाईट. आता परत ह्या एका ब्ल्यू मधून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 1 ब्ल्यू, 4 व्हाईट, परत 1 ब्ल्यू, 4 व्हाईट, 1 ब्ल्यू आणि ह्या एका वरच्या ब्ल्यू मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली ही दुसरी पाकळी तयार झालेली आहे. परत पुढच्या एका व्हाईट मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. प्रत्येक एका व्हाईट मोत्यातून सुई बाहेर काढून पाकळी तयार करायची आहे. परत 2 ब्ल्यू, 4 व्हाईट, 2 ब्ल्यू, 1 व्हाईट. चार व्हाईट, 2 ब्ल्यू, 1 व्हाईट. परत ह्या एका मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा प्रत्येक वेळेस घट्ट ओढून घ्यायचा आहे. एक ब्ल्यू, 4 व्हाईट, 1 ब्ल्यू. परत ह्या पहिल्या ब्ल्यू मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला ह्या 8 पाकळ्या तयार करायच्या आहे. प्रत्येक एका मोत्यातनं सुई बाहेर काढून एक एक पाकळी तयार करायची आहे. अशा प्रकारे मी ह्या 7 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता ही 8वी पाकळी. परत 2 ब्ल्यू, 4 व्हाईट, 2 ब्ल्यू आणि 1 व्हाईट. एक ब्ल्यू,
4 व्हाईट आणि 1 ब्ल्यू. परत ह्या एका ब्ल्यू मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढली. अशा प्रकारे आपल्या ह्या 8 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता पुढच्या ह्या एका मोत्यातनं हा पुढचा जो एक मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे 8 पाकळी तयार झाल्यावर पुढचा मोती जो आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढल्यावर हे दोन ब्ल्यू आणि हे पुढचे 2 व्हाईट, अशा 4 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. पाकळीच्या एका साईडने मोती बाहेर काढून घ्यायचे आहे. हे 2 आणि हे 2, 4 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता एक ब्ल्यू मोती आपल्याला ह्या पाकळ्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. ह्या पुढच्या पाकळीचे हे 2 आणि हे 2, हे 4 मोती सोडून परत ह्या 3 मोत्यातनं मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला हा मोती इथे जॉईंट होणार आहे. परत फिरून हा एक मोती, हा वरचा मोती सोडून द्यायचा आहे. आता हा एक आणि हे 2 व्हाईट, दोरा फिरवून घ्यायचा आहे. आता आपल्याला सुई बाहेर काढली ह्या 3 मोत्यातनं. परत एक ब्ल्यू, परत ह्या पुढच्या पाकळीचे हे 3 मोती सोडून 2 व्हाईट आणि हे खालचे 2 ब्ल्यू, परत ह्या 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. मिडल घ्यायचं आहे आपल्याला मोत्यांचा. जे 4 व्हाईट आहे ते 2 व्हाईट खाली सोडून द्यायचे आणि हे 2 व्हाईट मिडलमधून आपल्याला ब्ल्यू कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे. परत तसंच दोरा फिरवून घ्यायचा आहे. परत ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत एक ब्ल्यू, परत हे 3 मोती, ह्या 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. दोरा प्रत्येक वेळेस घट्ट ओढून घ्यायचा आहे.
परत ह्या 3 मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची. परत एक ब्ल्यू, परत ह्या 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे मोती जॉईंट करून घ्यायचे आहेत. परत ह्या वरच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. एक ब्ल्यू मोती, परत ह्या 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. तीन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. परत एक ब्ल्यू, परत ह्या 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून ह्या पुढच्या ब्ल्यू मोत्यातनं सुई ह्या साईडने बाहेर काढून घ्यायची आहे. परत हे 3 मोती, परत एक ब्ल्यू मोती. अशा प्रकारे आपले हे मोती 8 पाकळ्यांमध्ये जॉईंट करून घेतलेले आहेत आपण. मोती जॉईंट झाल्यावर ह्या वरच्या एका मोत्यातून ही सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊन सर्कल फिरवून घेतला दोरा तरी चालेल. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून इथे दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे. आपलं हे फूल तयार झालेलं आहे. दोऱ्याला घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं हे फूल तयार आहे. गाठ मारून घेतल्यावर दोरा सुईने कट करून घ्यायचा आहे.